स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, जिच्या कुशीत या स्वराज्याचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ छत्रपती शिवराय आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे यांच्या पावन स्मृतीस प्रथमतः त्रिवार अभिवादन। उद्या जयंती महोत्सव, सर्वांना प्रथमतः जयंती दिनाच्या मनस्वी भरभरून शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन समतेची वागणूक या जगात पेरणारं पहिलं नेतृत्व आणि कर्तृत्व म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की लक्षात घ्यायचं स्वाभिमानाची आग। छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की राज्य स्वतःचं छोटं का असणं पण स्वतःचं असलं पाहिजे, ती अस्तित्वाची ओळख म्हणजे छत्रपती शिवराय। आणि म्हणून केवळ भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही, केवळ जयंती दिनी गाडीला झेंडा लावणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण मावळा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आपण चालतो का? जनतेसाठी, लोकांसाठी आपलं काही देणं लागतंय ते आपण देतो का? आणि जो कोणी देत असेल त्याला खऱ्या अर्थानं म्हणण्याचा अधिकार आहे की मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं ठणकावून सांगणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणजे याचा अर्थ आपल्या घराचं चित्र बदलण्यासाठी सध्या प्रभावी माध्यम कोणतं असेल तर ते माध्यम आहे शिक्षण। आणि म्हणून ज्याच्याकडं जे आहे त्यानं ते दिलं पाहिजे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे। याचा अर्थ जी देण्याची दानत आहे ती प्रवृत्ती आपण घेतली पाहिजे। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या कुठल्याही परीक्षेसाठी इथून पुढं परभणीत जे पोरं येतील त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था त्यांचा भाऊ म्हणून किंवा त्यांचा मास्तर म्हणून मी करेल, हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी आपण विचारात घडून आणलेली क्रांती। आज परभणी जिल्ह्यात 18 दिवस भरती प्रक्रिया चालू आहे, 4था दिवस झालाय। परवा पुन्हा आपल्या इथं पोरं येणार आहेत। दररोज 600-800 पोरं येत असतात, त्यांच्या खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था आपण करत असतो। त्यासाठी पार्वती मंगल कार्यालय आपण बुक केलेलं आहे। आणि म्हणून ही ज्या बॅच आहेत, लहान लेकरापासून मोठ्यांपर्यंत, स्कॉलरशिप, नवोदय असो का कुठली बॅच असो, त्या प्रत्येक बॅचवर 50% ऑफर देण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, त्यासाठी कोड वापरायचा SHIVCU, म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याकडे जे आहे ते आपण दिलं पाहिजे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हांसाठी स्वाभिमान जागृत केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, ज्यानंही त्या राज्यात वावरताना त्याला स्वतःचं राज्य वाटलं पाहिजे अशी धारणा प्रत्येक माणसाच्या मनात केली। कारण प्रत्येक राज्याकडे सैन्यबळ होतं, प्रत्येक राज्यांसोबत आरमार होतं, मनुष्यबळ होतं, पण जगातला एकमेव राजा आहे ज्या राजाच्या पहिले त्यांचे मावळे, त्या राजाचे पहिले सैनिक असे म्हणायचे, राजे तुम्ही थांबा, आम्ही युद्धासाठी जातो। म्हणजे एक माणसासाठी मरणारी जर सैन्यबळ, माणसासाठी मरणारे मावळे जर कुठं असतील तर ते स्वराज्यात होते। आणि म्हणून एक वाक्य होतं, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। तो लाखांचा पोशिंदा म्हणजे तुमचा आमचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, या जयंती दिनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून समाजासाठी काही देणं लागते, म्हणून या सर्व बॅचवर पुन्हा आपण 50% ऑफर दिलेली आहे। 26 जानेवारीला बॅच आपण 26 जानेवारीला दिल्या होत्या, 15 ऑगस्ट 14 ऑगस्टला आपण 14 रुपये, 15 रुपये, 16 रुपये पुन्हा 3 दिवस ऑफर वाढून 17, 18, 19 केली होते। पण लक्षात घ्या, 92 जणांची टीम आहे, प्रत्येक विषय अतिशय विस्तृतपणे PDF सोपट टेस्ट सिरीज 2 रुपयामध्ये 57 टेस्ट सिरीज आतापर्यंत महाराष्ट्रात कोणी दिल्या नसेल। उद्या पुन्हा खाकी नावाची टेस्ट सिरीज 20 रुपयामध्ये 100 टेस्ट सिरीज, त्या बी